नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे शब्दसमूहाबद्दल एक शब्द। चला तर मग पाहूया। अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा, अष्टावधानी। अरण्याचा राजा, वनराज। अरण्याची शोभा, वनश्री। अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट, अनपेक्षित। अस्वलाचा खेळ करणारा, दरवेशी। आपल्या लहरीप्रमाणे वागणारा, स्वच्छंदी। आग विझवणारे यंत्र, अग्निशामक यंत्र। इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन, वतन। ईश्वर आहे असे मानणारा, आस्तिक। ईश्वर नाही असे मानणारा, नास्तिक। उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह, धबधबा। ऐकायला व बोलायला न येणारा, मूक बधीर। भाषण ऐकणारे, श्रोते। अंग राखून काम करणारा, अंगचोर। कथा सांगणारा, कथेकरी। कथा किंवा गोष्ट लिहिणारा, कथाकार किंवा कथालेखक। कल्पना नसताना आलेले संकट, घाला। कधीही जिंकला न जाणारा, अजिंक्य। कर्तव्याकडे पाठ फिरवणारा, कर्तव्य पराडमुख। कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा, कर्तव्य दक्ष। कसलीच इच्छा नसलेला, निरीच्छ। कष्ट करून जगणारा किंवा श्रमावर जगणारा, श्रमजीवी किंवा कष्टकरी। कविता करणारा किंवा रचणारा, कवी। गाणे गाणारा, गायक। कविता रचणारी, कवयित्री। कमी आयुष्य असलेला, अल्पायू किंवा अल्प आयुषी। कमी वेळ टिकणारा, अल्पजीवी किंवा क्षणभंगूर। कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी, कादंबरीकार। किल्ल्याच्या सभोवतालची भिंत, तट। कुस्ती खेळण्याची जागा, हौद किंवा आखाडा। केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ। केलेले उपकार विसरणारा, कृतज्ञ। कैदी ठेवण्याची जागा, कारागृह किंवा बंदीशाळा किंवा तुरुंग। खूप दानधर्म करणारा, दानशूर। खूप आयुष्य असलेला, दीर्घायू दीर्घायुषी। खूप मोठा विस्तार असलेले, ऐसपैस किंवा विस्तीर्ण। खूप पाऊस पडणे, अतिवृष्टी। गायीसाठी काढून ठेवलेला घास, गोग्रास। गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा, वावटळ। घरदार नष्ट झाले आहे असा, निर्वासित। घोडे बांधायची जागा, पागा किंवा तबेला। चरित्र लिहिणारा, चरित्रकार। चार रस्ते एकत्र येतात ती जागा, चौक किंवा चवाठा। अनेकांमधून निवडलेले, निवडक। चांदण्या रात्रीचा पंधरवडा, शुद्ध पक्ष
किंवा शुक्ल पक्ष. चित्रे काढणारा. चित्रकार. जमिनीखालील गुप्त मार्ग. भुयार. जमिनीवर राहणारे प्राणी. भूचर. जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी. उभयचर. जमिनीचे दान. भूदान. जादूचे खेळ करून दाखवणारा. जादूगार. ज्याला आईवडील नाहीत असा. पोरका किंवा अनाथ. ज्याच्या हातात चक्र आहे असा. चक्रपाणी किंवा चक्रधर. जमिनीवर राहणारे प्राणी. भूचर. ज्याला मरण नाही असा. अमर. ज्याला कोणीही शत्रू नाही असा. अजातशत्रू. ज्याला लाज नाही असा. निर्लज्ज. ज्याचा तळ लागत नाही असा. अथांग. ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे. नियतकालीन. ढगांनी भरलेले. ढगाळलेले किंवा अभ्राच्छादित. तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण. तिठा. थोड्यावर संतुष्ट असणारा. अल्पसंतुष्ट. दगडावर किंवा दगडाच्या मूर्ती घडवणारा. शिल्पकार. दगडावर कोरलेले लेख. शिलालेख. दररोज प्रसिद्ध होणारे. दैनिक. दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे. साप्ताहिक. दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे. पाक्षिक. दर महिन्याने प्रसिद्ध होणारे. मासिक. दर 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. त्रैमासिक. दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे. षण्मासिक. दर वर्षाला किंवा वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे. वार्षिक. दररोजचा ठरलेला कार्यक्रम. दिनक्रम. दारावरील पहारेकरी. द्वारपाल किंवा दारवान. दुष्काळात सापडलेले लोक. दुष्काळग्रस्त. दुसऱ्यावर अवलंबून असलेला. परावलंबी. कोणावरही अवलंबून नसलेला. स्वावलंबी. दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण. संगम. देशाची सेवा करणारा. देशसेवक. देवापुढे सतत तेवणारा दिवा. नंदादीप. दुसऱ्यावर उपकार करणारा. परोपकारी. धान्य साठवण्याची जागा. कोठार. नदीची सुरुवात होते ती जागा. उगम. नदीतील खोलगट भागातील खोल पाणी. डोह. नाटक लिहिणारा. नाटककार. होडी चालवणारा. नावाडी. नाकवा किंवा नाविक. नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा. नट किंवा अभिनेता. नेहमी घरात बसून राहणारा. घरकोंबडा. पहाटे पूर्वीची वेळ. उष्णकाल. पाऊस मुळीच न पडणे. अवर्षण किंवा अनावृष्टी. पायापासून डोक्यापर्यंत. पादमस्तक. पायात जोडे न घातलेला. अनवाणी. पाहण्यासाठी आलेले लोक. प्रेक्षक. पायी चालणारा. पादचारी. पाण्याखालून चालणारी बोट. पाणबुडी. पाण्यात राहणारे प्राणी. जलचर.
पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले असे लोक, पूरग्रस्त, पूर्वी कधी घडले नाही असे, अभूतपूर्व, प्रेरणा देणारा, प्रेरक, फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण, सदावर्त किंवा अन्नछत्र, विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण, पानपोई, बसगाड्या थांबण्याची जागा, बस स्थानक, बातमी आणून देणारा किंवा देणारी, वार्ताहर, बातमी सांगणारा किंवा सांगणारी, वृत्तनिवेदक किंवा वृत्तनिवेदिका, मन किंवा चित्त आकर्षित करणारा, मनोहर, चित्ताकर्षक, मनोवेधक किंवा चित्तवेधक, मालाचा साठा करून ठेवण्याची जागा, गुदाम, कोठार किंवा वखार, माकडाचा खेळ करून दाखवणारा, मदारी, मासे पकडणारा, कोळी, मूर्ती बनवणारा, मूर्तिकार, मूर्तीची पूजा करणारा, मूर्तिपूजक, मूर्तीची तोडफोड करणारा, मूर्तिभंजक, मोजता येणार नाही असे, अगणित, असंख्य, श्रेष्ठ किंवा महान ऋषी, महर्षी, मृत्यूवर विजय मिळवणारा, मृत्युंजय, योजना आखणारा, योजक, रणांगणावर आलेले मरण, वीरमरण, रक्षण करणारा, रक्षक, रात्रीचा पहारेकरी, जागल्या, राज्यातील लोक, प्रजाजन, रयत किंवा प्रजा, रोग्यांची शुश्रूषा करणारी, परिचारिका, लग्नासाठी आलेले लोक, वऱ्हाडी, लढण्याची विद्या, युद्धकला, लाखो रुपयांचा धनी, लक्षाधीश, लिहिता वाचता येणारा, साक्षर, लिहिता वाचता न येणारा, निरक्षर, लोकांचा आवडता, लोकप्रिय, लोकांनी मान्यता दिलेला, लोकमान्य, लोकांचे नेतृत्व करणारा, लोकनायक, वनात राहणारे प्राणी, वनचर, डोंगर कपारीत राहणारे लोक, गिरिजन, वाडवडिलांकडून मिळालेली, वडिलोपार्जित, विमान चालवणारा, वैमानिक, व्याख्यान देणारा, व्याख्याता, शत्रूकडील बातमी काढणारा, हेर, शत्रूला सामील झालेला, तूर, शिकारीसाठी उंच बांधलेला माळा, मचान, शेती करणारा, शेतकरी, शोध लावणारा, संशोधक, सतत काम करणारा, दीर्घोद्योगी, सतत निंदानालस्ती करणारा, निंदक, समाजाची सेवा करणारा, समाजसेवक, सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, कामधेनू, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष, कल्पवृक्ष, संकट दूर करणारा, विघ्नहर्ता, स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा, सांगकाम्या, सिनेमाच्या कथा लिहिणारा, पटकथा लेखक, सुखाच्या मागे लागलेला, सुखलोलुप, स्वर्गातील इंद्राची बाग, नंदनवन, स्वतः संपादन केलेली, स्वार्जित किंवा स्वसंपादित, स्वतः श्रम न करता खाणारा, ऐतखाऊ,
स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा, स्वार्थी, स्वतःबद्दल अभिमान असलेला, स्वाभिमानी, स्वदेशाचा अभिमान असणारा, स्वदेशाभिमान, स्तुती गाणारा, भाट, हत्तीला काबूत ठेवणारा किंवा राखणारा, माहूत, हरिणासारखे डोळे असणारी, मृगाक्षी, हरिणाक्षी, मृगनयना, तुरंगनयना, हिंडून करायचा पहारा, गस्त, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत, असे तू हिमाचल, 8 हात असलेला, अष्टभुज, आईच्या वडिलांचे गाव, आजोळ, ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती, आदर्श, अवकाशात प्रवास करणारा, अंतराळवीर, हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली बैठक, अंबारी, वर खाली नेणारा विजेचा पाळणा, उद्वाहक, सापाचा खेळ करून दाखवणारा, गारुडी, दगड दूरवर फेकण्याचे दोरखंडाचे साधन, गोफन, डोंगराच्या आतील पोकळ जागा, गुफा, गुंफा किंवा गुहा, वयाची 40 वर्ष, 40, टिकून राहण्याचा गुणधर्म, चिकाटी, संगीतातील राग गाण्यासाठी केलेले काव्य, चीज, लेखन छपाई करण्याचे ठिकाण, छापखाना, वाऱ्याचा लहान झोत, झुळूक, जाणून घेण्याची इच्छा, जिज्ञासा, 10 हात असलेली, दशभुज, सागरातील किल्ला, दुर्ग, न्यायदान करणारा अधिकारी, न्यायाधीश, लोखंडाचे सोने करणारा काल्पनिक दगड, परीस, आजूबाजूची जागा, परिसर, हिरव्या रंगाचे रत्न, पाचू, तराजूची एक बाजू, पारडे, नुकतीच फुटत आलेली पाने, पालवी, झाडाच्या बुंध्याभोवती बांधलेला ओटा, पार, अर्थ समजून न घेता केलेले पाठांतर, पोपटपंची, शपथ घेऊन दिलेली कबुली, प्रतिज्ञापत्र, 12 खिडक्या असलेला महाल, बारादरी, भूकंपाने ज्यांचे नुकसान झाले आहे असे लोक, भूकंपग्रस्त, लाल रंगाचे मूल्यवान रत्न, माणिक, सौभाग्य चिन्ह म्हणून स्त्रीने घातलेला दागिना, मंगळसूत्र, दाट झाडे असलेले ठिकाण, राई, गाण्यातील तान, लकेर, डोंगरातील दगडात खोदलेले शिल्प, लेणी, लोखंडी जाड साखळी, साखळदंड, लाकडाचा पूल, सांकव, एका विचाराने एकत्र आलेला समूह, संघटना, हाताने लिहिलेला मजकूर, हस्तलिखित, विशिष्ट विचाराला चिकटून राहणारे, हटवादी, हात हलवून केलेले इशारे, हातवारे, पांढऱ्या रंगाचे मूल्यवान रत्न, हिरा, पाणी साठविण्यासाठी बांधलेली जागा, हौद, आकाश जेथे जमिनीला टेकल्याचा भास होतो ती काल्पनिक रेषा, क्षितिज, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला भूखंड, द्वीपकल्प, 25 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव, रौप्य महोत्सव, पक्षाच्या नजरेतून दिसणारे मनोहारी दृश्य, विहंगम, उपकाराखाली दबलेला, मिंधा, मागून जन्मलेला, अनुज, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज, तगाई, झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्रे, वल्कले,
नारळाच्या झाडाची पाने, झावळ्या, नवरदेवाची आई, वरमाई, ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे, अनुपम, ज्याने खूप ऐकले आहे असा, बहुश्रुत, पटकन पेट घेणारा, ज्वालाग्राही, पाणी साठविण्यासाठी बांधलेली जागा, हौद, इच्छिलेले फळ देणारा मणी,